नमस्कार. मराठी कथा श्री स्वामी समर्थ अखंड कृपा पूर्ण शरणागती. श्री गणेशाय नमः. नमस्कार भक्तो. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांची एक अतिशय दीर्घ, भावस्पर्शी आणि श्रद्धा दृढ करणारी भक्ती कथा. ही कथा केवळ कथा नाही, तर प्रत्येक भक्तांच्या जीवनातील संघर्ष, परीक्षा आणि अखेरीस मिळणारी स्वामींची कृपा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही कथा ऐकताना मन शांत होईल आणि स्वामीवरचा विश्वास अधिक दृढ होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या भूमी त्या दिवशी नेहमीसारखी शांत होती. सकाळच्या वाऱ्यात भस्माचा मंद सुगंध होता आणि प्रत्येक श्वासात स्वामी हे नाव मिसळलेलं वाटत होतं. या पवित्र भूमीपासून दूर भीमराया नावाचं एक लहानसं गाव होतं. त्या गावात केशवराव कुलकर्णी नावाचा साधा प्रामाणिक गृहस्थ आपल्या कुटुंबासह राहत होता. फारसा पैसा नव्हता, मोठं घर नव्हतं, पण मनात देवावर विश्वास होता. त्याची पत्नी सरस्वती ही अत्यंत श्रद्धाळू होती. दररोज पहाटे उठून ती देवाऱ्यासमोर दिवा लावायची आणि ओठांवर एकच नाम असायचं, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. त्यांना एकच मुलगा होता, गोविंद. गोविंद हुशार, शांत आणि आईवडिलांचा आधार होता. आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण अचानक संकटाने दारं थोठावली. केशवरावांची नोकरी गेली. हातात असलेले थोडीफार शेतही तोट्यात गेली. घरात चिंता वाढू लागली. त्याच काळात गोविंद आजारी पडला. सुरुवातीला साधा ताप वाटला, पण हळूहळू त्यांचं शरीर अशक्त होत गेलं. डॉक्टर बदलले, औषधं केली, पण फरक पडला नव्हता. एके दिवशी डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की परिस्थिती गंभीर आहे. त्या शब्दाने सरस्वतीचं काळीज फाटलं. केशवराव खचून गेला. त्यांच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली. आपण इतकी भक्ती केली तरी हे का घडलं? रात्री घरात शांतता होती, पण सरस्वतीच्या मनात वादळ उठलं होतं. गोविंद अंतरुणावरून बेशुद्ध पडलेला. केशवराव कोपऱ्यात बसून निस्तेज निर्णयाने पाहत होता आणि सरस्वती देवाऱ्यासमोर बसून अश्रूंना भिजलेली होती. तिने डोळे मिटून मनातल्या मनात स्वामींना हाक मारली, स्वामी, माझं सर्वस्व तुम्ही आहात. माझं लेकरू माझ्याकडून हिरावून घेऊ नका. माझी परीक्षा घ्या, पण त्याला वाचवा. त्या रात्री तिला झोप लागली नाही. पहाटे तिने निर्णय घेतला, काही जरी झालं तरी अक्कलकोटला जायचं. घरात पैसे नव्हते, साधन नव्हतं, तरीही सरस्वती पायी निघाली. रस्ता लांब होता, ऊन कडक होतं, पायांनी फोड पडले, रक्त आलं, पण तिचं मन ढळलं नाही. प्रत्येक पावलागणिक तिच्या ओठांवर एक नाम होतं, श्री स्वामी समर्थ. वाटेत लोकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. कोणी म्हणालं, अगं वेडी झालीस का? तर कोणी हसून दुर्लक्ष केलं. पण सरस्वतीच्या कानावर ते शब्द पोहोचतच नव्हते. तिचं मन फक्त अक्कलकोटच्या दिशेने धावत होतं. अखेरीस ती अक्कलकोटात पोचली. अगं थकलेले, पाय सुजलेले, पण डोळ्यात एकच आशेची चमक होती. स्वामी समर्थ वटवृक्षाखाली बसले होते. शांत, तेजस्वी, डोळे मिटलेले. सरस्वती दूर उभी राहिली. तोंडातून शब्द फुटेना. त्या क्षणी स्वामींनी डोळे उघडले आणि ठाम आवाजात म्हणाले, इतका उशीर का केला साई? त्या एका वाक्यात सरस्वती कोसळली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती रडत रडत म्हणाली, स्वामी, माझं लेकरू. स्वामी थोडा वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले, जा, तुझा मुलगा जिवंत आहे. त्या शब्दाने सरस्वतीच्या मनात आशेचा दिवा पेटला. ती उठून निघणार तो स्वामी पुन्हा म्हणाले, लक्षात ठेव, आम्ही संकट दूर करत नाही, आम्ही श्रद्धा मजबूत करतो. सरस्वतीने काहीच उत्तर दिलं नाही. तिने फक्त मस्तक चरणी टेकवलं आणि गावी परतण्याचा मार्ग धरला. घरी पोहोचताच तिला आश्चर्याचा धक्का बसला. गोविंद अंथरुणावरून उठून बसलेला होता. चेहऱ्यावर तेज होतं. त्याने आईला पाहताच म्हटलं, आई, स्वामी आले होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, घाबरू नकोस. सरस्वती स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. केशवरावही ते दृश्य पाहून भारावून गेले. त्यांच्या मनातली शंका त्या क्षणी संपली. काही दिवसातच गोविंद पूर्णपणे बरा झाला. घरात पुन्हा हसं आलं. केशवरावांच्या आयुष्यातही बदल झाला. त्याने मनापासून स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. काही महिन्यात परिस्थिती सुधारली. नोकरी मिळाली. शेतीही पुन्हा उभी राहिली. पण या सगळ्यांपेक्षा मोठा बदल त्यांच्या मनात झाला होता. त्यांनीच कधी अहंकार केला नाही, कधी स्वामींना विसरले नाही. काही काळानंतर सरस्वती कुटुंबासह पुन्हा अक्कलकोटला गेली. स्वामींनी तिला पाहून हसत म्हटलं, आता मागणं बंद कर, आम्ही दिलेलं जग. सरस्वतीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं फक्त एवढंच म्हटलं, स्वामी, तुमच्या चरणी सर्वस्व.
त्या दिवशी तिला सगळं खरी भक्ती म्हणजे मागणं नाही तर पूर्ण शरणागती आहे. त्या दिवसापासून त्या कुटुंबाचं आयुष्य बदलून गेलं. संकट आली नाहीत असं नाही, पण प्रत्येक संकटात स्वामी त्यांच्या पाठीशी उभे होते. कारण श्रद्धा खरी होती, निष्ठा अखंड होती. अक्कलकोटच्या वाऱ्यात आजही तेच शब्द घुमघुमतात. जो पूर्ण श्रद्धेने शरण जातो त्याला श्री स्वामी समर्थ कधीच सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, ही श्री स्वामी समर्थांची दीर्घ भक्ती कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिप्रधान मनाला शांती देणाऱ्या कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.